प्रकरण राहुल गांधी यांनी केलेल्या आरोपानंतर पुन्हा एकदा चर्चेत आलंय। या मतदारसंघात मोठ्या प्रमाणात बोगस मतदार नोंदणीचा प्रयत्न झाल्याचं मान्य करत प्रशासनाच्या वतीनं विधानसभा निवडणुकीआधी तक्रार देण्यात आली होती। 2024 मध्ये दाखल झालेल्या एफआयआरची कॉपी एबीपी माझाच्या हाती लागली आहे। तहसीलदारांनी नोंदवलेल्या तक्रारीवर एफआयआर दाखल झाल्याची माहिती आहे। मात्र प्रशासनाकडून या प्रकरणाची चौकशी केली जात नसल्याचा आरोप काँग्रेसच्या वतीनं वारंवार करण्यात आलाय। बोगस मतदार नोंदणी प्रकरणात 7 मोबाईल क्रमांकांचा एफआयआरमध्ये उल्लेख आहे। सगळे क्रमांक याच मतदारसंघातील गडचांदूर शहरातील असल्याचा संशय आहे। चंद्रपूर जिल्ह्यातल्या राजुरा मतदारसंघात विधानसभेदरम्यान मोठ्या प्रमाणात बोगस मतदार नोंदणी झाल्याचा संशय होता आणि त्यानुसार तत्कालीन तहसीलदारांनी पोलिसात तक्रार दाखल केली होती। याच तक्रारीच्या अनुसार पोलिसांनी एफआयआर दाखल केला आहे आणि हे एफआयआर एबीपी माझाच्या हाती लागलेली आहे। या एफआयआर मध्ये एकूण 7 क्रमांक असे सापडले आहे ज्यावरून बोगस मतदार नोंदणी झाल्याचा संशय आहे। सध्या हा आकडा 7 जरी असला तरी यामध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता आहे। विशेष म्हणजे या क्रमांकांवर एबीपी माझाने संपर्क साधण्याचा प्रयत्न केला तर यातील काही क्रमांक हे बंद आहे। तर ज्या मोबाईल क्रमांकाशी संपर्क होऊ शकला त्यांचं म्हणणं आहे की आम्हाला याबाबत कुठलीही माहिती नाही, आम्ही कोणालाही ओटीपी दिला नाही। त्यामुळे हे प्रकरण एकूणच संशयाच्या भोवऱ्यात आहे की या प्रकरणात कुठेतरी प्रशासन आता या नंबर्सची टेल काढत आहे। हे नंबर कुणी वापरले, हे नंबरवर आलेले ओटीपी कोणाला दिले, हे आता या तपासामध्ये नक्कीच चौकशी होईल आणि त्यानंतरच या प्रकरणाचा जो उलगडा आहे तो कुठे ना कुठे होऊ शकेल। सारंग पांडे, एबीपी माझा, राजुरा, चंद्रपूर। आणि मुंबई महापालिका निवडणुकीसाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कंबर कसली।